ना दुकानात गेलते आता तर मी हे आणलं काय त्याचं लिहिलं स्मोकी पॉपिंग कॅन्डी करून असं लिहिलंय ना. सो मी ट्राय केलं तर बघा आहे थोडंसं आंबट आहे पण आहे. मग काय आलं ना खाली मला लगेच 5 रुपये गेले. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 6:30 वाजले. तर आज म्हणजे नेहमीप्रमाणे दिदूला शाळेत सोडवायला जायचं ते, पण आज ती 5 दिवसांनी शाळेत चालली कारण की तिला जिभेला जखम झाली होती म्हणून तिला काय बोलता येत नव्हतं. त्याच्यामुळं काय ती शाळेत नव्हती जात. तू खाली ती तयारी करून तर मी म्हटलं की जरा बाहेरचा तुम्हाला नजारा दाखवतो. तर बाहेरचा नजारा दाखवल्याच्या नंतर मग ती येईल 7 वाजता खाली. मग तिला आपण नेहमीप्रमाणे आपण तिला शाळेत सोडूया, तिला आणि तिच्या फ्रेंडला. तर बघू शकता तुम्ही जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण ब्लॉगची सुरुवात इकडनं चालू करूया. दीदीची तयारी होती तोपर्यंत आपण म्हटलं बाहेरचं नजारा जरा बघूया आणि थोडंसं मॉर्निंग वॉक म्हणा किंवा बाहेरचा फेरफटका म्हणा. तर त्या पद्धतीत तुम्ही समजाल त्याप्रमाणे. तर बघू शकता तुम्ही बाहेरचा नजारा ह्या पद्धतीत आहे. आता दिदूला आपण आता 7 वाजता येईल ती शाळेत. आता 6:45ला 10 मिनटं कमी आहे. 10 मिनटं कमी असते त्यामुळं आपण जरा थोडंसं बाहेर आलो आहे. आता आपण आपल्या बिल्डिंगपर्यंत आलेलो आहे. दीदी येईल शाळेत. तिला शाळेमध्ये सोडल्याच्या नंतरच मग आपण हे बघा भीमरत्न सोसायटी. पप्पा इथे रेडी आहे. सजावट पण आलेली आहे. तुम्हाला शाळेला भेटते 5 दिवसानंतर जाते. दीदीला आता आपण शाळेमध्ये सोडली. शाळेमध्ये सोडल्याच्या नंतर तिकडनं आता मी निघलो. आता मी वाटमध्येच आहे आणि 4-5 दिवसांनी शाळेमध्ये चालली होती ना ती. तर तिला थोडंसं नर्वस फील होतं. तर तसं तिला लेटर वगैरे लिहून दिलं आहे तिच्या टीचरसाठी की ही का शाळेमध्ये आले नाही, कारण लिहून दिलं आहे. तर चला मग आता आपण निघूया घरी. चला आता घरी आलो दिदूला शाळेमध्ये सोडून. तर आता आपली एक्सरसाइज मी चालू करतो. थोडं एक्सरसाइज ॲक्च्युली थोडासा पाठीमागं कमरेचा त्रास होतो कारण की वयामानाच्या नुसार म्हणजे आता 40 क्रॉस केलं तर थोडंसं काय ना काय प्रॉब्लेम होत राहतो. तर त्याच्यामुळं मला कमरेचा त्रास जास्त आहे. म्हणजे एक्सरसाइज नाही केली ना तर कंबर लय दुखते. त्याच्यामुळं मला डेली एक्सरसाइज करणं लय गरजेचं आहे आणि मी डेली एक्सरसाइज करतो. त्याच्यामुळे चला आता माझी झाली तयारी. आता वाजले आणि आपला मस्का चपातीला लावून मस्तपैकी मस्का खायचा आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. हा मोनिका, दीदू आज नर्वसच होती. हां 4-5 दिवस घरी आणि त्याशिवाय तशी काही ती घरी राहत नाही. पण ते कसं तिला जिभेला जखम झाली त्याच्यामुळे. तरी पण थोडंसं आहे. पण जायला ती कानगाड्या नव्हती म्हणजे थोडंसं नर्वस फील. ॲक्च्युली तिला जायचं आहे. काल बोललेली की मला जायचं आहे शाळेमध्ये जायचं आहे. तर आजपासून तिने
माझी शाळा आणि ट्युशन कंटिन्यू चालू होईल. हां, तर ठीक आहे, हरकत नाही, होत राहतं. लहान पोरं आहेत, आपल्यालाही आपल्या टायमामध्ये होत होतं. चला ठीक आहे, ओके, भेटूया नंतर. चला आता आपली तयारी झाली आहे, नाश्ता पाणी झालेला आहे सगळं व्यवस्थित. तर आता आपल्याला निघायची गरज आहे. आता निघूया, भेटूया आपण पुढं. तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा. बघा मित्रांनो, आता घरी आलो, सर्व काम सकाळचं निपटून आता जेवायचा टाईम झाला. बघा आता जेवूया. आणि हा बघा, हा बंटू आपला काय करतोय. लाईक करा. चला पेपर दिला, काय न बोलता. हां, पेपर दिला, ॲप्लिकेशनचं लेटर लिहिलेलं ते त्याच्या बोलली वाचलं. त्या बोलली की प्रॉब्लेम होतोय का, दाखव काय झालं आहे. टीचरला दाखवलं, टीचर शिकायचं ज़्यादा कुछ हो रहा है, प्रॉब्लम हो रहा है, बोलना नहीं ज़्यादा कुछ. आणि मग जेव्हा मी प्लेसवर जायच्या टायमाला आणि टीचर बोलली की मी माझ्याकडे ठेवते लेटर, तू फक्त उद्या जाऊन तू मेडिकलचं ते एक लेटर आण, ॲप्लिकेशन लिहून, म्हणजे ते शाळेवाल्याला लागतं आहे ना तसं. चला शाळेमधून आता हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे मागितलं आहे. तर आपण ते शाळेमधून दवाखान्यातून आत्ता जिथून दवा घेतलेला तिकडनं आपल्याला ते डॉक्टरकडनं लिहून घेऊया आणि शाळेमध्ये सबमिट करायचं आहे. वाजले 2:15 वाजले. तर आता जेवून घेऊया. जेवल्याच्या नंतर मग मी तुम्हाला भेटतो. आणि तोपर्यंत आमचा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अंड्याचं कालवण, भात. आणि बंटू काय खातोय होय रे. दिदू खाते मॅगी, बंटू पण खातोय मॅगी. तू जेवली का नाही नंतर. चला मित्रांनो, आता जेवून घेतो. जेवून झाल्याच्या नंतर मग हे दातू, हा हे बघा टी व्ही बघा, डोरेमॉन बघतोय. चला मित्रांनो, दिदूला ट्युशनला सोडायला चाललोय आता. हे बघा तू येतो. चला बाईक घेऊया आपली. कसा पाठी पाठी येतोय. पाठी लागतो बाईकवर फिरण्यासाठी. चला मग आता आम्ही ट्युशनला सोडून आता निघतोय. भेटूया आपण घरी. चला ए दिदू, सुटल्याच्या नंतर लगेच घरी ये बरं का. हां चल. अंडे जास्त आणि भात कमी घेतो आहे ना एका घासात. काय केस आला काय. हा तू चारलं तर अंड कमी चारशील ना, म्हणून तो एकटाच बसलाय. हा खाऊ. आता 3:15 वाजले. तर आपण भेटू आता संध्याकाळी भेटूया. तोपर्यंत आता थोडासा आराम करूया. तर चला मित्रांनो, आता जरा झोपातून वगैरे उठलो, जरा फ्रेश झालो, जरा लवकर आज आलो तर जरा झोपलो. तर आता वाजले 6:45. तर थोडा आज जरा एका मित्राला भेटायला जायचं आहे. थोडंसं तिकडे जाऊन येतो, जरा त्याला पण भेटून येतो. ते शाळेमध्ये द्यायचे ते ॲप्लिकेशन, म्हणजे दिदी जरा आजारी होते ना, तर 5 दिवस शाळेमध्ये गेली नाही. तर त्याच्यामुळे ते शाळेमध्ये तिच्या टीचरनी डॉक्टरचं सर्टिफिकेट आणायला सांगितलं आहे. तर त्या डॉक्टरकडं ते दवा घ्यायला गेली होते, तर त्या डॉक्टरकडं जाणार आहे. तर त्याच्याकडनं ते लिहून आणणार आहे.
तर तो डॉक्टर येतो 8:30 वाजता. तर 8:30 वाजता मग आपण 8:30-9 वाजेपर्यंत आपण जाऊन त्याच्याकडनं घेऊन येतो. तोपर्यंत ब्लॉग बघत राहावा. चला मित्रांनो, एक काम राहिलेलं आहे आपलं. तर मित्राला तर भेटून झालेलं आहे, तर एक काम राहिलं आहे. तर एक काम हे राहिलं आहे की दीदीला आहे ना शाळेमध्ये आहे ना देण्यासाठी आहे ना सर्टिफिकेट पाहिजे. कारण की 4-5 दिवस शाळेमध्ये नव्हती गेली. तर त्याच्यासाठी दवाखान्याचं सर्टिफिकेट शाळेतून तिच्या टीचरने मागितलं आहे. तर बघूया आपण, दवाखाना जर उघडा असेल तर मोस्टली 7-8 वाजेपर्यंत तो दवाखाना तर उघडतोच. तर मग उघडल्याच्यानंतर बघू आपण सर्टिफिकेट घेऊया त्याच्याकडनं, म्हणजे फिटनेसचं. तर बघा गर्दी बघा किती आहे. आणि मित्राला पण भेटलो मी, कारण मित्राचं हे होतं की बाबा मला एक त्याच्या आईची तब्येत जरा काही खराब झाली होती. तर त्याच्या आई गावाला आहे, गावाला असल्यामुळं त्यांनी काय मला जर पैशाची डिमांड केली होती की बाबा मला 5,000-1,000 रुपये ते मला आईकडे जायचं आहे गावाला. तर मी बोललो की बाबा 5,000 रुपये तर नाही, मी 3,000-1,000 रुपये देऊ शकतो. कारण आणि अशा वेळेत तर एकमेकांची तर गरज तर केलीच पाहिजे. तर त्याच्यामुळं तर चला आपण दवाखाना उघडा आहे का नाही ते बघूया आपण. नाही आला ना डॉक्टर अजून? नाही आहे डॉक्टर? नहीं है ना? आई क्या अभी? तर डॉक्टरकडे आपण आलो, पण डॉक्टर आता सध्याला आहे नाही. तो येईल एक 15 ते 20 मिनिटात येईल. तर तोपर्यंत आपण वाट बघूया. चला मित्रांनो, दिदूचं तर काम झालेलं आहे शाळेचं. डॉक्टरकडनं तर सर्टिफिकेट घेतलेलं आहे. आता बघूया, आता दिदी घरी गेल्यावर तर खुश तर होईलच आता. आणि अजून एक काम सांगितलेलं आहे की पप्पा येता येता मला अंडा रोल खायचा आहे. तर तिच्यासाठी बिना चटणीचा अंडा रोल घ्यायचा आहे आणि बंटूसाठी पण घ्यायचा आहे. तर चला आपण जाऊया, तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आता आपण अंडा घेऊया, अंडा रोल. आता दीदीला सांगितलेलं त्या पद्धतीत आपण घेऊया. दो अंडा रोल बनाना और एक में चटनी और एक में बिना चटनी, मतलब कोबू वगैरह कुछ डालने का नहीं. और एक में खाली अंडा. कैसा बोले? एक में सिर्फ चटनी डालना, कोबू वगैरह कुछ डालने का नहीं. और दूसरे में चटनी भी नहीं और कोबू भी नहीं. चला मित्रांनो, आता घरी आलो आणि हे बघा दीदीचं सर्टिफिकेट आणि अंडा रोल सांगितलं आहे, तो घेतला. तर मित्रांनो, आता आमचा डान्स वगैरे सगळा झालेला आहे. बघितलं ना, घरी आल्या आल्या कसे नाचत होते. म्हणून म्हटलं मी पण त्यांच्याबरोबर. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला पण लहान पोरांसंग लहान बनावं लागतं. तर मी ना दुकानात गेलते आता. तर मी हे आणलं काय, तिथे दिलं स्मोकी पॉपिंग कॅन्डी करून असं दिलं आहे ना. सो मी ट्राय केलं. तर बघा आहे, थोडंसं आंबट आहे पण आहे. मला काय आलं ना खाली, मला लगेच ट्राय करते जाऊन कसं आहे बघू याला. ₹5 गेले. चला आता जेवण आलेलं आहे, आता जेवतो. हे बघा, भात आहे, डाळ आहे, पापड आहे, लोणचं आहे आणि ही आहे मिरची. बघा बटूची गाडी. अरे बापरे, मम्मी इथे काय करते बघा. मम्मी ते भांडे घासून झाले. मम्मीला तर आलंय राग जरा. बंटू संग खेळायला आली. ही दिदूबाई
ती आता गावाला जाऊन आली, गावाला गेलती ती. बघा ही मस्ती किती. हे बघा बंटू कसा सतवायला आलाय बघा इथे. हे बघा 11:30 वाजले. बंटू अजून जागा आहे, सगळेच जागे. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.